उद्धव ठाकरेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेकडे विचारच शिल्लक नाहीत, चुकीचा प्रचार आणि काँग्रेस समोर लाचार। आशिष शेलारांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्यांचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्यांची माहिती। हिंदुत्वाचा हुंकार, वाघाची भगवी डरकाळी, मराठमोळी आरोळी। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं, टीझरमध्ये विशेष उल्लेख। दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली। व्हायरलमुळे जरांगे छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात दाखल। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीकरता धनगरांचं राज्यभरात आंदोलन। रास्ता रोको करत सरकार विरोधात घोषणाबाजी। गाळप हंगाम बैठकीत 5 रुपयांवरून साखर कारखानदारांचा गदारोळ। राज्य सरकारनं घोषित केलेल्या 5 रुपये प्रतिटन मदतीस कारखानदारांनी केला विरोध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर। दौऱ्यावेळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। पंढरपुरात अभिषेकाकरता उत्तर प्रदेशाहून आणलेलं पाणी वापरण्यात येत असल्याचा महर्षी वाल्मिकी संघटनेचा आरोप। संबंधित घटनेचा संघटनेकडून निषेध। पंढरपूरमधून आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू असून याची अनेक उदाहरणं महर्षी वाल्मिकी संघटनेने समोर आणलेली आहेत। मंदिर समितीच्या कारभाऱ्यांनी काही पुरातन परंपरांना तिलांजली दिल्याचं उघड झालंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेकासाठी चंद्रभागेचं पाणी वापरण्याच्या ऐवजी मंदिर समिती चक्क उत्तर प्रदेश येथून गंगेचं पॅकबंद पाणी वापरत असल्याचं निदर्शनास आल्याचा खळबळजनक खुलासा पंढरपुरातील समाजसेवक महर्षी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अभिषेक करताना जे गंगाजल आहे उत्तर प्रदेशहून मागवल्याचा आरोप महर्षी वाल्मिकी संघटनेने केलेला आहे आणि चंद्रभागेचं जे जल आहे ते मंदिरात अभिषेकाला चालत नाही का असा त्यांनी सवाल केलेला आहे। खरं काय प्रकरण आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत। काय खरं प्रकरण आहे? म्हणजे उत्तर प्रदेशमधले जे जल आणलेलं आहे तिथं ड्रमचे ड्रम ठेवले, म्हणजे शिळ्या पाण्यानं उत्तर प्रदेशच्या गंगेच्या पाण्यानं विठ्ठलाला अभिषेक घालतात। मग आमची मागणी काय आहे, जी पूर्वीची परंपरा होती चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक घालत होते, पण ती प्रथा इथल्या काय मंडळींनी काय सदस्यांनी बंद पाडली। मग ही खरं म्हणजे असं चंद्रभागेचं पाणी न वापरणं म्हणजे अपमानकारक आहे। मग चंद्रभागेचा अपमान ह्या लोकांनी केलेला आहे आणि आमच्या भावना दुखवल्यात। आम्ही निषेध करतो पहिल्यांदा मंदिर समितीचा, कारण की सगळ्या जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती या चंद्रभागेची असताना तुम्ही गंगेचं पाणी शिळ्या पाण्यानं रोज विठ्ठलाला अभिषेक घालता। मग चंद्रभागेचं ताजं पाणी तुम्हाला आवडत नाही का? म्हणजे तुम्हाला चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही का मंदिर समितीला? प्रामाणिक मत आहे की चंद्रभागेचं महत्त्व मंदिर समिती कमी करत आहे आणि राज्यभरामध्ये महाराज लोक चंद्रभागेवर अभंग गाऊन लाखो करोडो रुपये कमवतात, पण ह्या मुद्द्याकडे महाराज लोक दुर्लक्ष करतात। काही महाराज लोकांना मंदिर समितीमध्ये घेतल्यामुळं त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी बसलेला आहे। महाराज लोक आतमध्ये आहेत पण त्यांना कळत नाही का ही चंद्रभागेचा अपमान आहे। गंगा वाईट आहे म्हणत नाही आम्ही, पण आमच्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करू नका अशी आमची मागणी आहे। का चंद्रभागेचं पाणी वापरलं जात नाही हा त्यांचा आक्षेप आहे आणि मंदिर समिती त्याच्यावर उत्तर देईल, काही वेळात त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देईल असं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलंय। मात्र भाविकाचं नाव सांगणार नाही
असं सांगू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. गंगा आणून दिल्यानंतर त्या भाविकेच्या श्रद्धानुसार आपण ती गंगा घालत असतो. पण मंदिरे समितीला सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं डोळ्याने चंद्रभागा जरी बघितली तरी सर्व तीर्थांचं पुण्य मिळतं. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. त्यामुळे चंद्रभागेचं पाणी सुद्धा ज्यावेळेस ग्रहण लागतं, ग्रहण लागल्यानंतर आपण चंद्रभागेच्या पाण्यानंच श्री विठ्ठलास व माता रुक्मिणीस आपण अभिषेक करत असतो. त्यामुळे निश्चितच कुठल्याही पावित्र्याचा भंग झाला नाही. चंद्रभागेचा अवमान मंदिरे समिती कधीच करणार नाही. बातमी आपण बघूया. धनगर समाज आरक्षणासाठी तर आक्रमक झालेला आणि यावेळेला त्यांनी आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल वाजवत ठिय्या आंदोलन केलेलं आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडलेला आहे. तो जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही दिलेला आहे. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. भुसावळ आणि बुलढाणा या दोन ठिकाणची आपण दृश्य बघतोय. दोन्ही ठिकाणी ढोल वाजवत ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. इकडे भुसावळमध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेले होते. अमोल जावळे यांच्या घरासमोर आंदोलन झालेलं आहे. दरम्यान ढोल वाजवत हे ठिय्या आंदोलन केलं जात आहे. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. भुसावळ असेल किंवा बुलढाणा असेल, दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर समाज या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतोय. धनगर समाज आरक्षणासाठी आता चांगलाच आक्रमक झालेला आहे. यावेळेला आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल वाजवत ठिय्या आंदोलन केलंय. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत त्यांनी हा सगळा परिसर दणाणून सोडलेला आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार, आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. एकीकडे आपण बघतोय भुसावळमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेले आहेत, तर इकडे बुलढाण्यात सुद्धा तशीच परिस्थिती बघायला मिळते. मोठ्या संख्येने धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा धनगर समाज आक्रमक झालेला आहे आणि पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीनमध्ये धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे धुळे सोलापूर महामार्ग सुद्धा रोखून धरलाय, रास्ता रोको आंदोलन केलंय. मुरमा फाट्यावरती मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. यावेळेला आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा सहभाग बघायला मिळतोय. एकीकडे बिडकीनमध्ये आपण बघतोय धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे, तर धुळे सोलापूर महामार्गावर सुद्धा महिलांचा मोठा समावेश यावेळेला बघायला मिळतोय. रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलेला आहे. पैठण ते संभाजीनगरमध्ये हा चक्काजाम आंदोलन आपल्याला बघायला मिळतोय. वाहतूक जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झाली, कारण रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. तर मुरमा फाट्यावर मेंढ्यांसह हे सगळे आंदोलक एकत्र आलेले आहेत आणि रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. एकीकडे धुळे सोलापूर महामार्गावरती हे आंदोलन, तर दुसरीकडे बिडकीनमध्ये सुद्धा धनगर समाज आक्रमक झालेला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज हा चांगलाच आक्रमक झालेला आहे. दरम्यान महिलांचा मोठा सहभाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. धुळे सोलापूर महामार्ग जो आहे या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि मुरमा फाट्याजवळ मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आपण दृश्यांमध्ये सध्या बघतोय. तर दुसरीकडे बिडकीनमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलाय. चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. ठिकठिकाणी आपण बघतोय हातात फलक आहेत, आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर हे आंदोलन असं सुरू राहील असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन या ठिकाणी धनगर समाजाचं हे आंदोलन आपण बघतोय. दरम्यान धाराशिव तालुक्यातील थेर गावात सुद्धा धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेत. मेंढर घेऊन धनगर बांधवांनी धाराशिवकडे येणारा रस्ता जो आहे तो रोखून धरलाय, तर दुसरीकडे कळंब मार्गावरती देखील धनगर बांधवांनी हे आंदोलन केलंय. परभणी जिल्ह्यातील ठिकठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे.
यावेळेला मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव रस्त्यावरती उतरलेले आपण बघतोय. एकीकडे धाराशिवची दृश्य आहेत तर दुसरीकडे आपण बघतोय परभणी. राज्यात अनेक ठिकाणी धनगर समाजाचं हे आंदोलन आपल्याला बघायला मिळतं. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. आमच्या आरक्षणाच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, धनगर समाजाची प्रमुख मागणी आपल्याला बघायला मिळते. तर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय. सोलापूर हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. मागील 15 दिवसांपासून जालन्यात दीपक बोराडे धनगर समाजाच्या मागणीसाठी उपोषण करतायत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. याच धनगर समाजाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बालाजी नेरफळे यांनी. बघूया. आरक्षणाच्या मागणीला घेऊन धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको सुरू आहे. कशामुळे रास्ता रोको करताय, काय मागणी आहे? धनगर समाजाला एसटी आरक्षणची अंमलबजावणी करावी, धनगर समाजाला एसटी आरक्षणात घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि ह्या एका मागणीसाठीच आम्ही आज दीपक भाऊ बोराडे म्हणून समाजाचे नेते आज जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा आज 15वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि आमची सरकारला एकच मागणी आहे की दीपक भाऊ बोराडे यांच्या जे तब्येत खालावली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर धनगर समाजा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. दीपक भाऊ बोराडे जे उपोषणाला बसले त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करते, काय मागणी आहे? 100% सरकार दुर्लक्ष करत आहे. आमचं हक्काचं एसटी आरक्षण असताना धनगड आणि आमची मागणी, आम्हाला धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण नको आहे. जो शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे तो सरकारनं क्लिअर करावा आणि आमचं हक्काचं आरक्षण या सरकारनं द्यावं अशी कळकळीची विनंती. अंत बघू नका. आमचे सन्माननीय नेते दीपक भाऊ बोराडे आज 14-15 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत. तरी सरकारला नम्रपणे निवेदन आहे की धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षणाची प्रोव्हिजन करावी ही नम्र कळकळीची विनंती. दीपक भाऊ बोराडे गेली 15 दिवसापासून उपोषण करतायत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करतोय. त्याच दुर्लक्षाची भावना कुठेतरी धनगर समाज बांधवात आहे. त्याचीच भावना तीव्र झाल्याने ते आज रस्त्यावरती उतरत आहेत. जोवर ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका या बांधवांनी घेतली आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपंदित लोकमत, धाराशिव. तर जालना ते परभणी हायवेवरती सुद्धा धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे अमरण उपोषण करतायत आणि आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्यामुळे हा रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. जालना ते परभणी हायवेवरती हा रास्ता रोको आंदोलन आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं तर जालना ते परभणी महामार्ग जो आहे तो या ठिकाणी धनगर बांधवांनी अडवलेला आहे आणि या ठिकाणी चक्काजाम आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी दीपक बोराडे हे मागच्या 16 दिवसापासून जालन्यामध्ये आमरण उपोषण करताय. मात्र अद्याप सरकारनं त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज राज्यभरामध्ये धनगर समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येते. जालना ते परभणी महामार्गावरील वाटूर फाटा या ठिकाणी धनगर बांधवांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. महामार्ग या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येनं धनगर बांधव जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं याची प्रमुख मागणी जी आहे ते या सगळ्या धनगर समाजाची आहे. त्यामुळं धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केला जातोय. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीनं सुरू राहील असा पवित्रा जो आहे तो या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. शिवसेना उभाटाने दसरा मेळाव्याचा आणखीन एक टीझर जारी केलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचं दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर ठाकरेंकडून हा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. टीझरमध्ये शिवतीर्थाचा उल्लेख असून शिवतीर्थ साक्ष देतंय हिंदुत्वाच्या हुंकाराची असा उल्लेख यावेळेला करण्यात आलेला आहे. सुरुवात नव्या दमाच्या ठिणगीची असाही उल्लेख टीझरमध्ये बघायला मिळतोय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या जाणार अशी चर्चा होती आणि यानंतर टीझरमध्ये देखील उल्लेख करण्यात आलाय. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांचं देखील भाषण या टीझरमध्ये वापरण्यात आलंय. बघा, शुभेच्छा सगळ्यांना आहेत. शुभेच्छा दसऱ्याच्या आमच्या सगळ्यांना आहेत. ते आमचे विरोधक जे काही उभाटा सेना असलं तरी त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा आहेत. फक्त तुमच्याकडे विचारच राहिले नाही उभाटा सेनेला, आमचं म्हणणं आहे. ना तुमच्याकडे आचार आहे, ना तुमच्याकडे विचार आहे, आणि त्यांचा चुकीचा प्रचार आहे. आणि तुम्ही काँग्रेस समोर लाचार आहात आणि त्यामुळे तुमच्याकडे विचारच नाहीत.
जो काही बाळासाहेबांचा विचार आहे तो एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेकडे आहे.